विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। इंदापूर येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक 2023 नाईट टेनिस बॉल स्पर्धेला धूमधडाक्यात प्रारंभ होत असून कैलासवासी डॉक्टर लालासाहेब रामचंद्र कदम यांच्या स्मरणार्थ ही नाईट टेनिस बॉल स्पर्धा आयोजित केली असल्याचे आयोजक पोपट शिंदे, विरोधी पक्षनेते इंदापूर नगरपालिका व रमेश आबाज शिंदे, पुणे जिल्हा संघटक राष्ट्रसेवा दल यांनी माहिती दिली। या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून 32 संघांची नाव नोंदणी झाली आहे। विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी परराज्यातून आग्रा या ठिकाणाहून एका संघाने नाव नोंदणी केली असल्याचे आयोजकांनी सांगितले। या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण इंदापूर वासियांना व तालुक्यातील तमाम क्रीडा शौकीकांना घरबसल्या पाहायला मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा स्फोटक फलंदाज शिवम दुबे अंतिम सामन्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। तर मागील 2 वर्षापूर्वी मोहम्मद अझरुद्दीन व युसूफ पठाण भारतीय संघातील नामांकित खेळाडू यांनी हजेरी लावली होती। याही वर्षी भारतीय क्रिकेट संघातील स्फोटक फलंदाज शिवम दुबे येणार असून क्रीडाप्रेमी आनंदी झालेले पाहावयास मिळाले। या स्पर्धेचे यशस्वी पाचवे पर्व आहे। विश्व 24 न्यूजसाठी अतुल सोनकांबळे, इंदापूर। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी अतुल सोनकांबळे। आज इंदापूर नगरीमध्ये ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक 2023 कैलासवासी डॉक्टर लालासाहेब रामचंद्र कदम यांच्या स्मरणार्थ भव्य नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या स्टेडियमचं खासियत महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवर्जून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीय क्रिकेट संघातील नामांकित व गाजलेले क्रिकेटपटू या ठिकाणी स्टेडियमवर आणण्याचा मनोदय या ठिकाणी आयोजकांनी केला होता। आणि या अगोदरही मोहम्मद अझरुद्दीन असतील, युसूफ पठाण असतील यासारखे नावाजलेले क्रिकेटपटू या मैदानात येऊन या मैदानाचं उद्घाटन केलेलं आहे क्रिकेट स्पर्धेचं। तर यानंतरही आजच्या स्पर्धेसाठी भारतीय संघातील नामांकित क्रिकेटपटू शिवम दुबे या उद्घाटन प्रसंगी येणार आहे। तर या ठिकाणी आयोजकांनी खूप मेहनत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असलेला हा इंदापूरचा स्टेडियम, या स्टेडियमवरती नाईट बॉलचे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आयोजकांनी केलेलं आहे। आणि या आयोजकांचं मनोधैर्य जे आहे ते क्रिकेटप्रेमींचं नावलौकिक झालं पाहिजे, क्रिकेट स्पर्धा वाढल्या पाहिजेत हा उद्देश या मनाशी ठेवून या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। क्रिकेट स्पर्धेचे आयोजक थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्याला बाईट देणार आहेत। त्यांच्या बाईटमध्ये नेमकं या क्रिकेट स्पर्धेच्या पाठीमागला उद्देश काय आहे हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। या भव्य टेनिस नाईट बॉल स्पर्धेचे आयोजक पोपट शिंदे, माजी नगरसेवक इंदापूर नगरीचे माजी नगरसेवक पोपट शिंदे हे या स्पर्धेविषयी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत। ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक ही स्पर्धा 5 वर्षापासून चालू आहे। पर्व 5वे चालू आहे। डॉक्टर लालासाहेब कदम यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा होत आहे। आणि इथे भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू इथं उपस्थित राहतात। पहिल्या वेळेस युसूफ पठाण आलते, नंतर मोहम्मद अझरुद्दीन आलते, आता भारतीय संघाचे स्फोटक फलंदाज व गोलंदाज शुभम दुबे येणार आहेत। आणि या स्पर्धेसाठी इंदापूर तालुक्यातले युवक, परिसरातले सगळे युवक येऊन या स्पर्धेचा आनंद घेतात। आणि ही स्पर्धा मोठ्या प्रमाणे होते आणि 32 टीमा अनेक जिल्ह्यातून येते ती। आजच्या सामन्यासाठी महाराष्ट्राचा स्फोटक फलंदाज शिवम दुबे येणार आहे। तर पुढच्या भविष्यकाळामध्ये आणखीन कोणाला आणण्याची आपली तयारी आहे का? आता आमचे जे सिनियर्स आहेत ते आता ते दरवर्षी आम्हाला एक प्लेअर आणून देते ती। आणि ह्या वर्षी आता शुभम दुबे दिल्यात, महेंद्रसिंग धोनी येतील इथं त्यांच्या यांनी, अजून चांगले फलंदाजी टीमचे बघायला मिळतील इथे। आजच्या स्पर्धेचं जे बक्षीस आहे
ते सुरुवातीचं बक्षीस आहे कितीपर्यंत आहे त्याचं प्रथम थोडं पारितोषिक 1,51,000 आहे, द्वितीय पारितोषिक 1,00,000 आहे, तृतीय 51,000, चतुर्थीय 51,000. आपल्या क्रिकेट प्रेमींसाठी काय संदेश देऊ इच्छिता का? या स्पर्धेकडे बघून इंदापूर शहरातले अनेक खेळाडू तयार झाले पाहिजे, युवा स्पिडी तयार झाले पाहिजे. आणि इथं इंदापूर शहरात क्रिकेटचं ग्राउंड नाही, एक ग्राउंड आम्हाला उपलब्ध झालं पाहिजे, हीच आमची इच्छा आहे. या स्पर्धेचे आयोजक राष्ट्र सेवा दलाचे रमेश आबा शिंदे हे या ठिकाणी आता आपणासाठी उपलब्ध आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया या स्पर्धेविषयी थोडक्यात. नमस्कार. कैलासवासी डॉक्टर लालासाहेब रामचंद्र पवार कदम यांच्या स्मरणार्थ इंदापूर शहरामध्ये तालुका वाईज क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं हे 5वं वर्ष आहे. याचं आयोजन खास करून आमच्या इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते माननीय पोपट पांडुरंग शिंदे, त्याचबरोबर मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि इंदापूर शहरातला सर्वच तरुण क्रिकेट वर्ग हा मिळून या स्पर्धेचं आयोजन करत असतो. या तालुकावाईज क्रिकेट स्पर्धेमध्ये गेली 5 वर्ष आम्ही भारतीय क्रिकेट संघामध्ये जो खेळाडू खेळलेला आहे त्याचं या ठिकाणी फायनलच्या दरम्यान आम्ही त्यांना आणून त्यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा घेतलेला असतो. या ठिकाणी स्पर्धा पार पडत असताना जवळजवळ दररोजच्या 10 ते 15 दिवसाची ही स्पर्धा असते. रोज 25 ते 30 हजार पब्लिक या ठिकाणी येऊन स्पर्धा पाहण्याचा एक आनंद लुटत असतं. एक सांस्कृतिक इंदापूरला वारसा म्हणून ह्या स्पर्धा भरवल्या जातात. आणि आता पाहिलं तर या भारत देशामध्ये क्रीडा क्षेत्राला वाव जास्त मिळत गेलेला आहे आणि क्रीडा क्षेत्राकडं प्रत्येक तरुणाचा कल वाढत गेलेला आहे. त्याच अनुषंगानं या ठिकाणी या तालुक्यासारख्या आमच्या 50,000 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये हे मोठ्या प्रमाणात जिल्ह्याच्या ठिकाणी स्पर्धा असते, असे या प्रकारे या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलेलं असतं. यामध्ये सर्वच इंदापुरातील क्रिकेटप्रेमी, क्रिकेट शौकीन या ठिकाणी सहभागी घेऊन स्पर्धेचं आयोजन करण्यामागं जरी पोपट शिंदे पुढं असले तरी त्याच्या पाठीमागं सर्वच आमच्या इंदापुरातला क्रिकेटप्रेमी वर्ग असतो आणि या स्पर्धेचं आयोजन होत असतं. त्यामागे आमचे इंदापूरचे सुपुत्र प्रशांत कदम हे मोठे मुंबई या ठिकाणी अधिकारी आहेत. त्यांच्यामार्फत ही मोठे भारतीय संघातले प्लेयर या ठिकाणी आणले जातात. भविष्यामध्ये हे जागतिक दर्जाचे क्रिकेटप्रेमी क्रिकेटर या ठिकाणी आणून त्यांच्या हस्ते या खेळाडूंना या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं. या ठिकाणी आपल्या इंदापूर शहरामध्ये क्रिकेटसाठी कुठलेही ग्राउंड बऱ्यापैकी फक्त जागा आहे, पण अद्यावत असं ग्राउंड नाही. त्यामुळं मी विनंती करेन की महाराष्ट्र सरकार असू द्या किंवा इंदापूर नगरपालिकेचा नगरपालिका विभाग असू द्या किंवा यांना की आपल्या लोकसंख्येमध्ये असलेल्या या 50,000 लोकसंख्या असलेल्या आणि इतक्या अत्यंत आवडीच्या असणाऱ्या ह्या खेळामधून आपल्या इंदापूरमधून भारतीय संघामध्ये एखादा प्लेअर जावा अशी आमची मनोमनी इच्छा असते. यासाठी हा सामना किंवा या स्पर्धा भरवल्या जातात आणि आपण या ठिकाणी सर्वच प्रेक्षक क्रीडा क्षेत्राचा आणि याचा आनंद घेता सर्वांनीच या ठिकाणी क्रिकेटचा आणि शेवटच्या फायनलच्या मॅचमध्ये 5 फेब्रुवारीला शिवम दुबे भारतीय खेळाडू या ठिकाणी येऊन त्यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी पुन्हा या ठिकाणी सर्व प्रेक्षक जरी घरून एखाद्याला येता येत नसेल तर त्यांनी यूट्यूबचा ही लाईव्हच्या स्पर्धा दाखवण्याचा आयोजकांच्या आमच्या सर्वांच्या वतीने प्रयत्न आम्ही केलेला आहे. तो तरी इथं जरी नाही येता आलं किंवा थंडीचं वातावरण जरी असलं तरी त्यांना प्रत्यक्ष घरी बसून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडियमच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियमच्या माध्यमातून त्यांना घरबसल्या हा कार्यक्रम एक डे नाईट क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करून उत्कृष्ट अशा प्रकारचा आनंद पर्वणी लुटण्यासाठी संधी प्राप्त करून दिलेली आहे. त्याचं सर्वात जास्तीत जास्त श्रेय की पोपटजी शिंदेसाहेब, राष्ट्रीय सेवा दलाचे रमेश आबा शिंदेसाहेब यांच्याकडे जातं. तसंच पाहिलं तर क्रीडा क्षेत्राच्या दृष्टिकोनातून बोलावायचं झाल्यास
हे स्टेडियम शहराच्या जवळपास मध्यवर्ती ठिकाणी आहेच, परंतु सुसज्ज व अद्ययावत व्हावं हीच क्रीडाप्रेमीच्या वतीनं ही माझी मनोभावना आहे. शहरात साधारण 5 वर्षापासून आमचे मित्र नगरसेवक, युवक नगरसेवक पोपटराव शिंदे यांनी ही संकल्पना जी चालू केलेली आहे, ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक या स्पर्धेसाठी जी संकल्पना चालू केलेली आहे ती इंदापूर शहरासाठी आणि इथल्या खेळाडू जी गरीब जी परिस्थिती नाही असे पूर्ण महाराष्ट्रात चमकलेले आहेत. त्यांनी हा संकल्पना जी इंदापूर शहरासाठी चालू केलेली आहे ती आमच्या इंदापूर शहरांसाठी खूपच चांगली आहे आणि ही संकल्पना कायमची त्यांनी पुढे न्यावी हीच एक त्यांना शुभेच्छा इंदापूर शहरातर्फे क्रिकेट प्रेमी म्हणून देतो. आणि एक खंत आहे इंदापूर शहराची की सदर बाबा इंदापूर शहरासाठी विरोधक किंवा सत्ताधारी यांनी कुठंतरी राजकारण बाजूला ठेवून इंदापूर शहरासाठी भव्यदिव्य जागा असूनही कोणी लक्ष देत नाही. तर आमचे इंदापूर शहरांचे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांची एक अपेक्षा आहे की सदर बाबा लवकरात लवकर एक बारामती शहर बघा, अकलूज शहर बघा, तिथं जसे छोटं मोठं स्टेडियम उभा केलं आमच्या खेळाडूंसाठी तसं इंदापुरात व्हावं ही एक अपेक्षा आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.